बऱ्याच वेळा लहान मुलांचा अभ्यास करूनही त्यात प्रगती होत नाही. जर अशा वेळेस प्रगती होत नसेल तर त्यासाठी एक उपाय आहे आणि एक स्तोत्र आहे, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, श्री कार्तिकेय प्रज्ञाविवर्धन स्तोत्र. आज आपण या स्तोत्राबद्दल बघणार आहोत थोडी माहिती. तर सर्वप्रथम आपण हे स्तोत्र जर आपल्याला म्हणायचं असेल, करायचं असेल तर एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्यात स्पर्श करून खालील स्तोत्र जे आहे ते 5 वेळेस म्हणून ते पाणी अभिमंत्रित करावे आणि विद्यार्थ्यांना प्यायला द्यावे. तर आता हे जे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे ते असे: ओम श्री गणेशाय नमः. श्री स्कंद उवाच. योगीश्वरो महासेना कार्तियोग्नि नंदन स्कंद कुमार सेनानी स्वामी शंकर संभवा गंगेया ताम्रचूडस्व ब्रह्मचारी शिखीध्वजा तारिकारी रुमापुत्र क्रोशारीच षडानन शब्द ब्रह्म समुद्र सिद्ध सारस्वतोगा संत कुमार भगवान सनत कुमार भगवान भोग मोक्ष फलप्रदा शरजन्मागणाधीश पूर्वज मुक्ती मार्गकृत सर्वांगम प्रणताच वांछितार्थ प्रदर्शनम अष्टविंशती नामानी मदिया नीतीय पठेत प्रत्युंश श्राद्धयुक्त मुको वाचस्पतिर्भवेत महामंत्राय नीती मम नामानुकीर्तन महाप्रज्ञावाप्नोक्ती नात्र कार्य विचारणा इति श्री रुद्रमलय प्रज्ञाविवर्धनाख्यम श्री मत्कार्तिय स्तोत्रम संपूर्णम. अशा प्रकारे हे स्तोत्र संपूर्ण होते. या स्तोत्राचा मुलांनी स्वतः जर अभ्यास मंत्र जर स्वतः म्हटला तर त्याचा जास्त फायदा होतो. धन्यवाद. पुढील माहितीसोबत नवीन व्हिडिओत लवकरच भेटू.